सेल्फी पण केलं आहे बघा. पुणे स्नेक पार्क. हां बा युवानस ना. विश यू आर गुड हेल्थ. वी लॉस्ट इन जंगल. वी लॉस्ट इन द झू. आता मी इथे म्हणालो की सांबार आता बोलतो इडली कुठे, वडा कुठे. अरे काय माणसं आहेत. आपलं नाव हर्ष झरेकर. आपल्या चॅनलचं नाव आहे अल्टिमेट जर्नी विथ झरेकर. कसं ओळखलं माहिती आहे का? यांची राईड आम्ही तो पुढे व्हिडिओ पाहिला होता की आहे ना. सकाळी 6 वाजता ओपन ठेवलं पाहिजे होतं. आणि एक तर आतमध्ये केजमध्ये तर बघा केजमध्ये एक आहे. उठला आई शवाश. आता पैसा झाला वसूल आपला. सुप्रभात फ्रॉम पुणे. आज तारीख आहे 12 एप्रिल आणि वाजले ऑलमोस्ट सकाळचे 10. तर आज आपण जाणार आहे राजीव गांधी झूलॉजिकल पार्क अँड वाईल्ड लाईफ रिसर्च सेंटर, म्हणजे झू पाहायला. इन शॉर्ट झू कसं आहे ते. तर इकडे पण आय थिंक सो इकडे वाघ वगैरे आहे. वाघ आहे, आय थिंक सो चित्ता आहे, स्नेक्स वगैरे आहेत. तर ते सर्व आपण पाहणार आहोत. आणि मला एकाने कमेंट पण केली की दादा की पुण्यामध्ये ना तुम्ही हा झू पहा, मला नक्कीच आवडेल म्हणून. तर तेच आपण एक्सप्लोअर करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. आत्ताचे किती वाजले आहेत? आत्ताचे वाजले बरोबर 10:15. आता सर्वांचं आवरेपर्यंत 10:30 पावणे असं होतील. आय थिंक तो सकाळी 10 वाजता ओपन होतं, संध्याकाळी 5ला बंद होतं. आता आपण लगेच निघूया आणि आपण डायरेक्ट भेटू आपण त्या झूकडेच. चला. तर मंडळी ऑलमोस्ट 12 वाजलेत आणि आपण इकडे येऊन पोचलो आहे झूकडे. ही झू आहे पूर्णपणे इकडे, राजीव गांधी जिओलॉजिकल वाईल्ड लाईफ रिसर्च सेंटर. आणि असा हा त्याचा परिसर आहे. आणि इकडे तुम्हाला खूप सारे स्टॉल्स पाहायला मिळतात, जेवणाचे म्हणा, खाण्याचे म्हणा, थंडा बिंडा सर्व बाहेर अवेलेबल आहे. आतमध्ये काही नाही. तर इकडे हे तिकीट काउंटर आहे. तिकीट रेट्स तुम्ही इकडे पाहू शकतात किती आहे ते. मोठ्यांचे 40, लहान म्हणजे 10 रुपये. 3 वर्षाखाली फ्री आहे. फॉरेनरसाठी 100 रुपये आहे. अंध आणि अपंगसाठी मोफत आहे. विद्यार्थ्यांसाठी 10 रुपये आहे. स्टिल कॅमेरा असेल तर 50 रुपये. आणि जर व्हिडिओ करायचा असेल तर 200 रुपये. आणि गाईड पाहिजे असेल तर 50 रुपये प्रति समूह. चला निघूया आता. तर इकडून आपल्याला जायचं आहे आतमध्ये या साईडला. तुमच्या बॅगेत काय? आपलं कॅमेरा सामान वगैरे. कॅमेराचं तिकीट काढले का? तिकीट काढले. हो थँक्यू. तर आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि आपलं स्वागत झालं या फाउंटननी. जे आत तुमच्या शाळेची स्कूल पिकनिक आहे या साईडला. इकडे बघा पिकनिक वगैरेसाठी एक नंबर आहे. आणि ती ललना म्हणून होती, कधी आधी येऊन गेली आहे की खूप मोठं आहे, खूप मोठं. म्हणून पाण्याची बॉल तरी घ्या, मी असं म्हणेन. बरोबर असलेलं बरं आणि काय नाही. आणि इकडे आपल्याला पहिलं स्वागत केलं आहे मंकीने. आई हळू आई. आहे बघा, फीडिंग मंकी इज लीगल ऑफेन्स. ओके. त्यांच्यासाठी ते घर बांधले कोण असतं तिकडे असं वाटतं, हो ना. फॉर यू. ओ माय गॉड. For you in the zoo. परत बोल एकदा. For you in the zoo. ॲप. आता इकडे काय आहे, बोर्ड नाही आहे का इकडे कुठे? अच्छा मंकीसाठी त्यामुळे आहे बघ. तिकडून तो बाहेर येतो आणि फिरतो असं आहे. टनल वगैरे गेलं आहे मंकीसाठी खास. काय बात, एक नंबर. सर्पकुंडात कचरा व खेळ टाकू नये. बरोबर आहे. इकडे सर्व आहे. हो तो बघा. वरती पण आहे बघा. वरती पण आहे. हां तो समोरच आहे. हा खाली आला. इथे सर्व कासव दत्तक घेतले आहेत. कुठे ग? हां बघा कासव. हा बघा जास्त क्लिअर. इकडे खूप आहेत या साईडला. हां ते बघा. अरे हा इकडे. आणि इकडे याला कोणी आय थिंक सो सेल्फी पण केलं आहे बघा. पुणे स्नेक पार्क. इकडे तुम्ही सेल्फी वगैरे काढू शकता सापाच्या आतमध्ये, म्हणजे मध्ये उभं राहून. हे बघा या साईडला पण पुणे स्नेक पार्क. म्हणजे पोज बघा. लवकर फोटो. एक आपल्याकडे ना असे नमुने भरलेत. चला आता दिस वे. लेफ्ट मारायचं आपल्याला. लेफ्ट.
ते बरं पाणी प्यायला वगैरे इकडे सोय केलेली आहे, टेन्शन नाही. आतमध्ये स्नॅक्स आहे तिकडे. एक आहे किती भरपूर आहे स्नॅक आहे बघ. इथे मग स्नॅक भरपूर आहे बघा. इकडे वरती झाडावर बसला, इकडे एक बसलेला आहे खाली. मधोमध पण आहे, इकडे पण आहे. स्नेक्स खूप आहे इकडे. आणि एक बरं आहे, जिकडे आतमध्ये प्राणी कुठचे पण असतील ना त्यांचं माहिती वगैरे पाठ दिलेली आहे या साईडला आहे बघा. या साईडला दिलेली माहिती, तर माहिती नक्कीच वाचा. हो तो अजगर आहे ना, केवढा मोठा अजगर आहे बघा. आयला हो आरामात गेलेला तो. त्याकडे आलो आपण दगड गिळणार आहे, स्टोन सॉलर. चाका चाल आमू शूट घे चांगला. एक्झिबिशन हॉल. हां तो बघ तिकडे काय आहे तो. हां हां बा युवानस ना. हां हां बघा लिहिले बघा माहिती. ग्रीन इग्वाना ग्रीन इग्वाना तिकडे लहान पण आहे. साइन ऑफ स्नेक बॅट्स माहिती वगैरे पण दिलेली आहे. आणि तिकडे फ्लॅश करू नका. हे काय आहे इकडे, ढोल नागिन. कुठे, झाडाच्या मागे कुठे. हां झाडाच्या कोपऱ्यात बसले तिकडे वाटतं. कोपऱ्यात चापडा. हो इकडेच आहे रे हा चापडा बसलेला. चापड्या. चला आता कुठे. हां क्रॉकोडाईल व्हेअर आर यू. कसला आहे बा तो क्रॉकोडाईल. तोंड बघा ना. हो एक नंबर आहे. अरे जाळीमुळे प्रॉब्लेम होतो शूट करायला. हां हे मस्त आहे. हा बघा सही आहे. क्रॉकोडाईल इकडे बघ केवढा आहे बघतो. लवकर बघ त्याचं तोंड उघड्या बघा. पोज. हा बघा खरं आहे ग खरं आहे. कसला आहे बघा तो. हा बघा कसला आहे तो. इकडे तुम्ही आय थिंक सो इकडे ज्ञान वगैरे देत असतील, कारण ह्या आपल्या या सर्व जे इकडे लिहिले आहेत गोष्टी स्नेक्सच्या बद्दल नॉलेज वगैरे इकडे देत असतील. या साईडला हे बघा पूर्णपणे बसायला वगैरे केलं आहे. आणि हे बेस्ट आउट ऑफ बेस्ट. वा पण ते बेस्ट पण थोडं आता वेस्ट होत चाललं आहे जरा मेंटेनच्या हिशोबाने. हे काय बघितलं काय. हे नाही बघितलं. हा जा. कोण आहे तो. अरे लहानचेच नाही काय आहेत. हां आरामात इकडून येईल. नाही पण चढणं तर कठीण असेल यांच्यासाठी असं मला ते वाटतं. हे बघा बारको सोय नाही काय. चला Hey, Arroyans Pro, are you enjoying? Yes. My God. का? घोरपड. Oh, घोरपड आपली लहान होती, मोठी आहे खूप. घोरपड. कलर सेम आहे बघ घोरपडीचा. हो इकडे अजून सेल्फी पॉईंट आला बघा. हाईट नाही पोचत. अरे हाईट पोचत नाही स्पृहाची. बस हे पडशील अरे चला. आणि इकडे पण अजगर, विषारी अजगर बघ इकडे या साईडला मस्तपैकी झोपलाय. विश यू आर गुड हेल्थ. आता हे आपलं स्नेकचं संपलं माझ्या मते ना. आता बाहेर पडलोय आपण. आज नवीन प्राणी आणणार आहेत काय. हो मस्त केलं रे, एक नंबर केलं आहे. क्या बात आहे. इथून प्रवेश बंद आहे. आता कुठे लेफ्ट राईट. ओके. आणि या साईडला काय होतं. आता हे स्नेकवाला एंटर केलं आपण. ओके म्हणजे हे स्नेकसाठी आपण तिकडून आतमध्ये आलो, इकडून बाहेर आलो. पूर्ण हा स्नेक काउंटर आहे त्या साईडला. आता इकडून त्या साईडला ॲक्च्युली ना खूप फिरायचं आहे, तर पाण्याची बॉटल नक्कीच आणा. आणि आतमध्ये स्नॅक्स वगैरे अलाउड नाही आहे तसं. आता या साईडला पिकॉक, वल्चर आणि ईगल या साईडला.
लेफ्टला जाऊ लेफ्टला. चला. तर आता इकडे असं आपल्याला खाली उतरत असायला लागतं. उतरायला काय वाटत नाही, चढताना हालत खराब होणार आहे. तिकडे ओहो कोपऱ्यामध्ये त्या साईडला बघा तिकडे हे बघा या साईडला पूर्णपणे फुल मोठीच्या मोठी केज केली आहे आणि त्याच्यामध्ये पण दिसत नाही कुठे कोण. हां कोण दिसत नाही इकडे. तर जर तुम्हाला चालायचं नसेल तर इकडे गाडी फिरते एक बॅटरीवरनं. इकडे तुम्ही बुकिंग करू शकतात आणि मग ती गाडी वगैरे फिरवते पूर्णपणे. पण प्रॉब्लेम असा आहे की ते तुम्हाला लांबून दाखवतील, जवळून आय थिंक तुम्हाला वाटतं दाखवतील की नाही. उतरायला देतील की नाही त्यावर माहिती नाही मला. हां मंकी हिस्ट्री ऑफ झू. टायमिंग बघा, सकाळी 10ला ओपन होतं, संध्याकाळी 5ला बंद होतं. जेवणाची वेळ 1 ते 2. प्रॉपर मी असं म्हणून टाईम काढून या. आता प्रॉब्लेम असा आहे सकाळी 10 ते 5मध्ये 10 वाजता आला तरी तुम्हाला ऊन लागणारच आहे 12, कारण हक्का झू फिरायला कमीत कमी 2 तास तरी पाहिजे मला असं वाटतं. आणि संध्याकाळी आलात तर 5 वाजता बंद होतं, तेव्हा पण ऊन असतंच. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला उन्हामध्ये थोडंफार फिरायला लागलो ना 10 ते 5 म्हटलं तर. संध्याकाळपर्यंत असलं तर गोष्ट वेगळी होती. हां ते आहे, संध्याकाळवर पाणी दिसणार नाही नीटपणे, ती गोष्ट खरीच आहे. पॉईंट आहे इकडे. वॉशरूम वगैरे पण आतमध्ये अवेलेबल आहे. तिकडे होतो आपण त्या पॉईंटला. आता एवढं आपलं सर्व चालायचं आहे फूड पॉईंटपर्यंत. मध्ये तुम्हाला फक्त असं हिरवगार वगैरे पाहायला मिळेल तेवढंच. इकडे मध्ये प्राणी वगैरे नाही आहेत. कुठे प्राणी एक्झॅक्टली बघायला पाहिजे. आता ते वरती काय आहे? इकडून जायचं आपल्याला. वी लॉस्ट इन जंगल, वी लॉस्ट इन द झू. गप्पे कांडवाले. वी लॉस्ट इन द झू. पण वरती काय आहे? चल ना जाऊया वरती, बघूया आता आलो तर. हां वरती काय आहे? काय ते आहे वरती उभं राहून का ते खाली बघायचं आहे. स्क्विरल नाही आहे ते, दुसरं काहीतरी आहे ते. फ्लाइंग स्क्विरल असेल. एवढी मोठी स्क्विरल नाही इकडे. माहिती वगैरे कुठे दिलीच नाही. आतमध्ये कोण दिसत नाही पहिली गोष्ट म्हणजे. हो ना, आतमध्ये काही नाही आहे. तर आता आपण आलो वरती. काय आहे म्हणजे या इकडून एक तिकडे बसलेली आहे ती बघा, तिकडे त्या साईडला आहे. पण हां तेच शेपूट काढले, पण एक्झॅक्टली काय काय कळत नाही आहे. चला. आणि इकडून तुम्हाला व्ह्यू दाखवतो आपला झूचा. हा बघा. आणि इकडे लेपर्ड कॅट असं म्हणतात. कुठे? हां ती बघा इकडे, हां ती बघा इकडे. इकडे गपचूप बसले आहेत. एकच वाटतं बघा. इकडे जे आपण पाहिलं ना आधी तिकडे जंगल कॅट, रान मांजर. आणि इकडे काय आहे? आणि इकडे लेपर्ड कॅट आहे बघ. इकडे लेपर्ड कॅट आहे या साईडला. कुठे दिसते बाबू? कुठे दिसते? लेपर्ड कॅट ते वरती बसले ते. लेपर्ड प्रिंट आहे बघा त्याच्यात. हां ओके. हो मग दगड वाटला करू तुझा. कुठे तिकडे? एकदम लेफ्टला. हां तिकडे. हां ती ओके इथली. कुठे म्हणता तुम्ही? हां कोपऱ्यात ते बघा तिकडे दिसली वरती बघा, तिकडे वरती आहे कोने में. मोरच आहे एक. हां ते बघ. अरे आतमध्ये गेली, जस्ट आतमध्ये गेली तिकडे. आता मोठी आहे. ते बघा. मोठी असावी. जे आपण पाहून आलो ना, तर बाहेर पडताना आपल्याला हे पाहायला मिळालं. ही आहे वाघाटी
रानमांजर, शेकरू. आता आपण ॲक्च्युली ते शेकरू होतं की माहिती नाही मला काय होतं ते. अच्छा इकडे बसलेले आहेत ते आतमध्ये आले नाही, आपण फक्त होतो. फायनली एवढा मोठा पट्टा चालत चालत आपण इकडे पोहोचला. तिकडे आता सर्व प्राणी आता ऑलमोस्ट दिसतील. हा पट्टा खूप मोठा. मी असं म्हणून येणार एक गाडी ठेवा तिकडे फक्त सोडलं मांजर सोडायला फ्री ऑफ कॉस्ट. 5,000 रुपये घ्या, हरकत नाही. पहिला आपला भालू. हा मो तू काय इकडे गेली होती? ओके ओके ओके. पहिला आपण सुरू करेंगे भालू से. पण है कुठे कुठे? हा बघ इकडे भालू आहे, एकदम कोपऱ्यात आहे. अजून एक होता मुकाम कुठे गेला? हां दिस इज स्लॉथ बिअर. अस्वल तो बघ इकडून दिसतोय त्या साईडला. आणि त्या साईड लेपर्ड वगैरे आहे. आपण असं फिरून जाऊया आरामात. आणि जी गाडी तुम्हाला म्हणतो ना ती अशी गाडी असते, ती त्या गाडीवर फिरवतात. हां तिकडे सांबार त्या साईडला ते बघा. बघ इकडे पण बघ, इकडे पण आहे असे बघ. इकडे बघ स्पॉटेड डिअर इकडे या साईडला. हो इकडे खूप आहेत यार, इकडे खूप आहेत या साईडला बघ. इकडे स्पॉटेड डिअर. तर ना ॲक्च्युली म्हणजे करेक्ट मी इफ एम रॉंग, मला असं वाटलं की हे जाळी लावतात ना, हे जाळी वगैरे, जाळीपेक्षा ना ग्लास लावलं असतं ना तर क्लिअर दिसलं असतं. फोटो आणि व्हिडिओ करायला मजा आली असते. हे जाळीमुळे काय दिसत नाही, लफडत आहे. अरे वरती ओपन आहे, 20% वरती फुल ओपन आहे ना. पण अरे तसं आता ओपन आहे ना वरती. पकाव आता कुठे वरून क्लोज केलं सांग मला. इकडे सांबार आहे, सांबार. नीलगाई कुठे? नीलगाई आहे. आता मी इथं म्हणतो की सांबार आहे तर बोलतो इडली कुठे, वडा कुठे. अरे काय माणसं आहेत खरोखर. हा बोलून उपयोग नाही. तुम्ही हे पहा कुठे बाबू, हे पुढे पुढे जाऊ ना, पुढे पुढे असेल ना. आणि राईटला आहे टायगर, व्हाईट टायगर आहे. तर मंडळी आता आपण झू फिरवतात ना, तर इकडे आपले सबस्क्रायबर भेटले, प्लस मित्र पण आहे. मित्र इन द सेन्स माझा मित्र आहे प्रज्वल म्हणून, प्रज्वल मोंडकर. त्याच्याच रायडिंग ग्रुपमधला अजून एक व्यक्ती आपल्याला भेटलेले आहेत. आणि ते म्हणजे हे मॅडम आणि हे भाऊ. आपलं नाव हर्ष झरेकर. आपल्या चॅनलचं नाव आहे अल्टिमेट जर्नी विथ झरेकर. हां. आणि आमचं लिंक कसं झालं प्रज्वलमुळे ना. प्रज्वलला दोघे ओळखतात. म्हणजे प्रज्वल रायडिंगचे वगैरे हे बनवतो ना, मध्ये व्हिडिओज बनवतो, आपला रायडिंग ग्रुप घेऊन जातो ना, ते हा जातो याच्याबरोबर. मला खूप इच्छा आहे पण मला टाईमचा खूप प्रॉब्लेम होतो, म्हणजे ऑफिसमुळे जायला मिळत नाही. पण एकदा तरी येणार आहे. ओळखलं माहितीये का? यांची राईड आम्ही तो पुढे व्हिडिओ पाहिला होता. कोकण कोसळला आई बरोबर त्यांनी राईड केली. हो तेच. त्याच्यामुळे तेव्हा श्रावणीने लगेच ओळखलं. हा म्हणजे मी इकडून जात होतो असा, तर ताईनी लगेच ओळखलं. हो चला व्हिडिओ आवडतात ना, बरोबर ॲक्च्युली. तर आपला लवकरच प्लॅन होणार रायडिंगचा. तुमचा पण काय प्लॅन असेल ना रायडिंगचा हो हो तर आम्हाला कळवा. नक्कीच नक्कीच. टाइमचं मॅनेज आपण जाऊ. नक्कीच नक्कीच नक्कीच. पोरांचं काय कामच नाही त्याच्यामध्ये. हो पोरांचं कामच नाही म्हणून हिला पण ठेवतो, आजीकडे ठेवतो. येस येस नक्कीच नक्कीच नक्कीच. माझा नंबर घेऊन ठेवा ना. तर इकडे पुढे आपला पाहायला मिळाला गवारडा. हा बघ गवारडा इकडे त्यांना बांधून ठेवलं की आय डोंट नो, कारण हे कशी पण उड्या बनवून मत नाही. ॲक्च्युली नाही, ह्याची तटबंदी मोठी आहे. नाही बाहेर नाही येणार. तर मग पहिलं वाटलं की बाहेर वगैरे येतील कारण हे जवळ वाटतं, पण नाही, तटबंदी म्हणजे मोठी आहे, टेन्शन नाही. चला फायनली खूप चालून आपण पाहायला आलो आहे कालवीट, लांडगा आणि कोल्हा सर्व या साईडला. इकडेच आहे. पहिला आहे ब्लॅक बक कालवीट. बघा इकडे. हो 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 क्या बात. तिच्या आहे पडलो स्वतः फोटो काढताना. आता मी जरा स्टिक वरती केली आहे पाय दाखवायला, कारण हे जाळीमध्ये नीट दिसत नाही. होप सो तुम्हाला आता नीट दिसत असेल. कसलं पाहिजे शिंग बघ कसले त्याचे. हां एक वाकड्या सरळ सुंदर. पुढपान तिकडे मारामारी करतात सही आहे. आता एक बरं आहे यांनी असे मध्ये मध्ये रेस्ट पॉईंट वगैरे केलेले आहेत म्हणून ठीक आहे. हाय ना इकडे आहे ना. हां ते रेस्ट पॉईंट वगैरे केलेले आहेत, ते एक चांगली गोष्ट. मग शेड वगैरे एक नंबर.
आता तो बसलाय आतमध्ये केवमध्ये कोणाच ठेव. इंडियन वुल्फ भारतीय लांडगा इकडे आतमध्ये तो आतमध्ये बसलाय. हे कसं वाटतं तो तिकडे आतमध्ये बसलाय त्या साईडला. इकडे एशियन एलिफंट आहे हत्ती. आता शोधणं थोडंसं डिफिकल्ट आहे पण आरूला दिसलं आहे. कुठे दिसलं का तुला? कुठे बेबी? नाही नाही कुठे आहे? हत्ती नाही तो. बैल पण नाही दगड आहे ते. तर आपण तिकडे होतो आम्ही तिकडे बसलेली आहे. असं गोल फिरून आपण आलेलो आहे. हत्ती पाहिलं पण हत्ती दिसत नाही आहे. प्रॉब्लेम तोच आहे उन्हामध्ये कोण प्राणी बाहेर पडत नाही. तर मला असं वाटतं ना की आहे ना सकाळी 6 वाजता ओपन ठेवलं पाहिजे होतं. सकाळी 6 ते दुपारी 2, 3, 4 पर्यंत ठीक आहे. उन्हात त्याच्या यायला कोण प्राणी बाहेर पडत नाही आणि आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा कोण दिसत नाही. तेच तर मेन प्रॉब्लेम आहे यायला आणि काय नाही. आपण बाहेर आलो इथून पुढे आलो आहे. आता हत्ती पुढे आहे की ना माहीत नाही. हां यास हां तो इकडे आय थिंक त्या साईडला आहे वाटतं. हां बघा तिकडे हत्ती आहे. तो तिकडे आहे. आय थिंक 2 हत्ती तिकडे त्या साईडला. हां बरोबर शेडमध्ये असणार बिचारे. शेडमध्ये केज नाही शेडमध्ये आहेत ते. हां तो बघा तिकडे त्या साईडला आपल्याला बघतोय. हे बघा इकडे तुम्हाला 2 पाहायला मिळतात इकडे बघा. तो बघ तिकडे आय थिंक तोच आहे काय झोपला आहे तो. हां ते शेडच्या खाली बसला बघ आणि तिकडे काय बघ त्या साईडला आतमध्ये केजमध्ये पण आहे. तो बघ तिकडे सिंह झोपला आहे शेडच्या खाली आणि एक त्या आतमध्ये केजमध्ये. तर बघ त्या केजमध्ये एक आहे. ऑफकोर्स ऊन आहे ना यार त्यांना शेड पाहिजेच यार. हा बघ इकडे होता एशियाटिक लायन. हा बघ इकडे जो तुम्हाला दाखवला ना मी तो या साईडला होता इकडे. तर मंडळी आता जरा बसलो आहे निवांतपणे. इकडे मस्त सर्व लोक बसलेले असतात. छानपैकी शेड वगैरे आहे. आपण जस्ट तो लायन आणि हत्ती पाहून आलो आहे. ॲक्च्युली आहेत प्राणी आहेत नाही असं नाही म्हणता येणार. प्रॉब्लेम हेच आहे लांब तर आहेत उन्हामुळे ना ते पण बिचारे आणि उन्हामुळे काय करतात ते पण बिचारे बाहेर येत नाही. शेणवर बसून राहतात असं आहे ते. बरोबर त्यांचं बरोबरच आहे ना. म्हणून आधी बोललो मी की 6 वाजता ओपन केलं पाहिजे सकाळी. दुपारी 2-3 पर्यंत बंद करा. 10 ते 5च्या मध्ये पण ऊन असतं यार असं आहे ते. आणि उन्हामध्ये प्राणी येत नाही आणि आपण जेव्हा येतो प्राणी नसतात आणि आपण जो प्राणी असतो आपण नसतो अशी अवस्था असते. बाकी छान आहे तुम्ही पाहू शकतात पण प्रॉपर टाईम काढा. आता ऑलमोस्ट माझ्या मते 1:30 झालं. आपण कधी 12 वाजता एंटर केलं होतं. ऑलमोस्ट 1.5 तास लागला. मग 2 तास तर पकडा तुम्ही. ऑलमोस्ट 2 तास पकडा. आता पुढे अजून टायगर आहे ना व्हाईट टायगर आहे. पुढे व्हाईट टायगर आहे ते आपल्याला अजून पाहायचं आहे आणि तो झाला की अजून तो लास्ट पॉईंट आहे तो. तर आपण इकडून असं फिरून आपण तिकडे बाहेर पडतो ॲक्च्युली. तर मी असं म्हणेन असं करण्यापेक्षा ना तुम्ही इकडून आलात ना असंच जावा या साईडला. कारण हत्ती आणि जो वाघ वगैरे आहे ना तिकडेच आहे त्या साईडला. या साईडला या पट्ट्यामध्ये कायच नाही आहे त्या हिशोबाने. मग इकडे जाणं का पॉईंट नाही एवढं फिरून जाण्यापेक्षा इकडून तुम्ही स्ट्रेट निघून जावा तसं. आता आपण या केवमधून जाणार आहे आणि तिकडून बाहेर पडणार. म्हणजे केव सारखं इकडे केवसारखं ते केलं आहे. गुफासारखं ते केलं आहे इकडे. ते आपण एंटर केल्यावर हां आणि आता इकडून बाहेर आहे बघा. वाह सही आहे. हां रिअल रॉक नाही हा दगड आहे. हा खरा दगड आहे. दगड आहे. आता आपण पाहणार आहोत हा बघ समोर पांढरा वाघ येल्लो वाघ आणि बिबट्या. तो बघ इकडे झोपलाय. तो बघ तिकडे झोपला त्याकडे झोपलाय बघा. हां नाही थांबव तुम्हाला ना आयफोन दाखव. हा बघा इकडे झोपलाय बघा पांढरा वाघ. बघा क्या बात आहे मस्त आडवा झाला आहे तो. आता आपण पांढरा वाघ पाहिला. हा बघा पांढरा वाघ पाहिला. आता आपण पाहूया इकडे पिवळा वाघ बेंगाल टायगर. हा बघा हा फिरतोय तो. शिट हा क्या बात आहे दिसतो यार. हा बघा तिकडे. हा बघा इकडे बसलाय बघा. हा बघा पाण्यात बसलाय तो. हा बघा एक नंबर. हा बघा बसलाय बघा. चला फायनली वाघ दिसला इकडे तरी. चल इकडे
हा एक नंबर. उठला 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 उठला. आई शवाश. पैसा झाला वसूल आपला या ह्याचा या झूचा. खरोखर म्हणतो यार काय वॉक करतो ह्याला म्हणतात टायगर वॉक. सिरियसली एक नंबर. आहे रे. फायनली आपला या वाघिणीने आपला पैसा वसूल केला झूम. सिरियसली बोलतो. आणि 2-3 फेऱ्या खूप छान मारल्या. टायगर वॉक एक नंबर. सही होता. कोवडा होता बाप रे. हां सर्वांना खुश केलं त्यांनी. खरं सर्वांना खुश केलं असं पाहिजे. आता आता इकडे पुढे बिबटी आहे लास्ट. आता बिबट्याला शोधा. तो लोकांना दिसलं वाटतं तिकडे कुठेतरी. कुठे अबू हे बघा. आता इथून खूप जवळचा व्ह्यू आपल्या अस्वलचा. बेबी लवकर बेबी पकडे पकड. तर मंडळी आता आपण ऑलमोस्ट संपलेलं आहे. जेवढं जमलं जेवढं जमलं तेवढं तुम्हाला शूट करून दाखवलेलं आहे पूर्णपणे. फायनली आपल्या येलो वाघनी आणि अस्वलनी पैसा वसूल केला. हत्ती वगैरे खूप आतमध्ये होते. ऊन पण तेवढंच आहे. प्राणी बाहेर खूप कठीण होता फॉर शुअर. पण नक्कीच तुम्ही इकडे येऊ शकता. 2 तास तरी पकडा. 2-3 तास आराम पकडा. मी पाहत 2 ते 3 तास पकडा. इकडे सोय म्हणाला तर बसायला वगैरे सोय वगैरे केलेली आहे. तर अशा गाड्या वगैरे असतात जर तुम्हाला गाडीने फिरायचं असेल तर. प्लस पाणी वगैरे सर्व अवेलेबल आहे म्हणून काय टेन्शन नाही. तसं आहे ते. तिकीट सांगितलं 40 रुपीज मोठ्यांना. व्हिडिओग्राफी करायची असेल तर 200 रुपये. तसं आहे ते. आई आवडला. तू तर आलीस खूप वेळा. हा मग हो वाघाणी वसूल केले. खरी गोष्ट आहे. हां म्हणजे प्राणी ॲक्च्युली खूप आहेत. फायनल खूप प्राणी आहेत. म्हणजे आपला भायखळा झू जो आहे ना त्यापेक्षा खूप प्राणी इकडे आहेत. आणि दिसतात पण. हां पाण्याची बॉटल नक्कीच आणा. लहान पोरं वगैरे असेल कॅप वगैरे नक्कीच घाला त्यांना. आणि मी असं म्हणेन पुन्हा एकदा गव्हर्नमेंटला की सकाळी 6 वाजता ओपन करा यार. म्हणजे जरा ऊन लागणार थंडावा मिळेल त्यासाठी. थंडीमध्ये जर चुम्मेश्वर असेल फॉर शुअर. उन्हामध्ये खूप हालत खराब होतं. चला मग आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय.